मागील 8 दिवसांपासून उसंत घेतलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सकाळपासून पुन्हा सुरुवात केली आहे। शिराळा, मिरज, वाळवा तालुक्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला। सांगली शहर परिसरात जवळपास सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं। अवकाळी पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली। वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या या पावसाने अनेक भागात नुकसान झाले। यावर्षी प्रथमच मे महिन्यातील 14 दिवस पावसाचे ठरले होते। या महिन्यात जिल्ह्यात सरासरी 238 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस झाला होता। भर उन्हाळ्यात पावसाने थैमान घातल्याने उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। मात्र गेल्या 8 दिवसांपासून पावसाने उसंत घेतली होती। वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावात ही पाऊस झाला। मिरज पश्चिम भागात ही पावसाची रिपरिप सुरू होती। शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू आहे। या पावसाचा फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचं चित्र आहे। खानापूर, तासगाव, जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकरी पुन्हा कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं। सांगली मिरज शहरासह परिसरात सकाळी 10:30 पासून पावसाला सुरुवात झाली। जवळपास तासभर जोरदार पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची ही धावपळ उडाली। त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने रस्त्यावर पाणी साचले। काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील यांनी राजकीय दिशा ठरवण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली आहे। मदनभाऊ पाटील गटातील कार्यकर्त्यांचा कल अजितदादांकडे गटाकडे असला तरी भाजपाचा पर्याय ही खुला आहे। दरम्यान कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांना निर्णयाचे अधिकार दिले असून त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं स्पष्ट केले। त्यामुळे त्या 8 दिवसात भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। कळंबी येथे मदनभाऊ गटातील निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची बैठक जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली। या बैठकीला संग्राम पाटील, सिकंदर जमादार, किशोर शहा, आनंदराव पाटील, सुभाष यादव, कांचन कांबळे, प्रशांत मजलेकर, संतोष पाटील, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, करण जमादार, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, उत्तम साखळकर, युनुस महात, कय्यम पटवेगार, विजय पाटील, रवी खराडे, चेतन पाटील, पिंटू पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचचे अध्यक्ष आनंद लेंगरे, शीतल लोंढे, उदय पाटील उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीवेळी मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी काँग्रेस विरोधात बंडखोरी केली। त्यांचे पक्षातून निलंबित करण्यात आले। त्यानंतर हा गट कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून भूमिका जाहीर करण्याचा दबावही पाटील यांच्यावर होता। त्यानुसार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 50 कोटी 58 लाखांचं नुकसान केलं झाल्याप्रकरणी माजी संचालकांच्या सुरू असलेल्या कलम 88 अंतर्गत चौकशीवरील स्थगिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी उठवली आहे। त्यामुळे या चौकशीचा मार्ग खुला झालाय। दरम्यान या चौकशीला आव्हान देणाऱ्या माजी संचालकांनी दाखल केलेल्या अपिलावर येत्या 15 दिवसात अंतिम निर्णय देणार आहेत। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची महाराष्ट्र सरकार अधिनियम कलम 83 अंतर्गत चौकशी झाली होती। या चौकशी माजी संचालकांच्या काळात बँकेच्या कारभारात अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला। तसेच यामुळे 4 प्रकरणात बँकेचे 50 कोटी 58 लाख रुपयांचं नुकसान झालं असून ते संबंधित माजी संचालकांकडून वसूल करण्याची शिफारस शासनाकडून करण्यात आली होती। त्यानुसार शासनाने या प्रकरणी कलम 88 अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते। कलम 88 अंतर्गत जिल्हा बँक आणि संबंधित आजी माजी संचालक अधिकारी यांना नोटिसा बजावल्या होत्या। दरम्यान काही माजी संचालकांनी या चौकशी विरोधात तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे अपील केलं होतं। त्यावर जुलै 2024 मध्ये पहिली सुनावणी झाली। यावेळी मंत्री वळसे पाटील यांनी चौकशी जैसे थे ठेवण्याचे आदेश देत तात्पुरती स्थगिती दिली होती। त्यानंतर विधानसभा निवडणुकीमुळे चौकशी लांबणीवर पडली होती। महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेच्या चौकशीवरील स्थगिती उठवण्याची मागणी केली। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही स्थगिती उठवणार असल्याचं जाहीर केलं। मंत्री पाटील यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली। यावेळी पाटील यांची चौकशीवरील स्थगिती उठवली। मात्र येत्या 15 दिवसात या प्रकरणी माजी संचालकांनी केलेल्या अपिलावर अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगत माजी संचालकांना लेखी म्हणणं मांडण्यास सांगितलं। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता गतिमान होण्यासाठी मध्य रेल्वे अंतर्गत मिरज कार्ड लाईनसाठी 128 कोटी 78 लाखांच्या खर्चास मान्यता दिली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत मध्य रेल्वे अंतर्गत रुपये 128 कोटी 78 लाख खर्चाच्या मिरज कार्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे। मल्टी ट्रॅकिंग फ्लायओव्हर बायपास लाईन क्षमता वाढी अंतर्गत प्रस्तावित या धोरणात्मक उपक्रमाचं उद्दिष्ट मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचालन लक्षणीयरित्या सुलभ करणं आहे।
जे मिरज पुणे, मिरज कोल्हापूर, मिरज पंढरपूर आणि मिरज लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉइंट आहे। सध्या कुर्डवाडी किंवा हुबली येथून येणाऱ्या आणि कोल्हापूर येथे जाणाऱ्या गाड्या इंजिन किंवा ब्रेक व्हॅन रिव्हर्स करताना सरासरी 120 मिनिटे मिरज येथे अडकून पडतात। प्रस्तावित कार्ड लाईनमुळे या परिचालन विलंबांना दूर केलं जाईल, ज्यामुळे नेटवर्क कार्यक्षमता सुधारेल। यामुळे प्रवाशांची मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासाची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण होणार आहे। रेल्वे मंत्रालयाने देशातील महत्त्वपूर्ण मिरज जंक्शनसाठी 128 कोटी निधी दिल्याबद्दल सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचतर्फे रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वेचे आभार मानले। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सिद्धार्थ भोकरे यांना पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगलीच्या पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आले। याबाबतचे निवेदन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिले। दैनिक जनप्रवासमध्ये दिनांक 15 मे रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी पाकिस्तानमधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलिवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाहीत। आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत, असं खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं, असं वृत्त प्रसिद्ध केलं होतं। काही अज्ञात इस्मानी निनावी पत्राद्वारे तू 8 दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ अशी धमकी दिली आहे। या धमकीचा सांगलीतील सर्व पत्रकारांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थभाऊ भोकरे यांच्या जीवितास धोका असल्याने सिद्धार्थ भोकरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि सिद्धार्थ भोकरे यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशा मागणींचं निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना डिजिटल मीडिया सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना दिले। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या लढ्याला अखेर यश आलंय। झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य करत झोपडपट्टी धारकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे। त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे हे मोठं यश असल्याचं बोललं जाते। महापालिका क्षेत्रातील उर्वरित 38 झोपडपट्ट्यांचं मोजमाप न्यायालयाच्या निर्देशानुसार करावं, या विभागासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, या मागणीसाठी 2 जूनपासून सांगली महापालिकेच्या समोर सुरू असणारं झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या उपोषणाला 3ऱ्या दिवशी यश आले। समितीचे अध्यक्ष सुजित काटे यांनी केलेल्या सर्व मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य केल्या आहेत। आज उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी उपायुक्त स्मृती पाटील यांनी लेखी स्वरूपात मागण्यांबाबत पत्र उपोषणकर्ते सुजित काटे यांना दिल्यानंतर सुजित काटे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। त्यामुळे आता उद्या गुरुवारपासून महापालिका क्षेत्रातील उर्वरित झोपडपट्ट्यांचं मोजमाप महापालिका प्रशासनाकडून सुरू होणार आहे। उपायुक्त स्मृती पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन सुजित काटे यांना मागण्या पूर्ण करत असल्याबाबतचं लेखी पत्र दिलं। यावेळी सरबत देऊन सुजित काटे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। यावेळी पृथ्वीराज पवार, सिद्धार्थ गाडगे, अजिंक्य पाटील, रवींद्र वादवणे, गीता पवार, रवींद्र सदामते, संघटन प्रमुख सूरज पवार उपस्थित होते। जत शहरातून सांगोलाकडे जाणारा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं आणि चुकीचं काम तात्काळ दुरुस्त करावं मागणीसाठी आज दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या उपस्थित जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्यात आला। यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता खालिद शेख यांना निवेदन देण्यात आले। खालिद शेख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, जत शहरातून राष्ट्रीय मार्गावर जत शहरातील विठ्ठलनगर परिसर आहे। या विठ्ठलनगर परिसरात राष्ट्रीय महामार्गाने अतिशय चुकीच्या पद्धतीने काम केले। या भागात रस्ते डिवायडरचे काम चुकीच्या पद्धतीने केले। रस्त्याच्या दुतर्फा सुरक्षा कठडे नाहीत, झेब्रा क्रॉसिंग नाही, दुभाजक नजीक ट्रॅफिक दिवा नाही, दिशादर्शक फलक नाहीत। भागात महामार्गावरील सर्व पथदिवे बंद आहेत। काही पथदिवे खांब उन्मळून पडले। सांगोल्याकडून येणाऱ्या वाहनांना दुभाजक स्पष्ट दिसत नसल्याने गंभीर अपघात वाढलेत। भागात विठ्ठलनगरची मोठी वसाहत वर्दळ आहे। तसेच नगरपालिका प्रशासनाने सर्व सुविधा द्याव्यात। राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व स्थानिक प्रशासन कोणतीही ठोस भूमिका घेऊन विठ्ठलनगर भागातील समस्या सोडवावेत यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या। विशाळगडावर मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार यांच्या नावाने भरणाऱ्या बेकायदेशीर उर्सावर कायमस्वरूपी बंदी घाला। मुस्लिम सरदार मलिक ए रेहानच्या नावाने बेकायदेशीर दर्गा काढावा यांसह इतर मागण्यांसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व शिवभक्तांनी संपूर्ण परिसर दडाणून सोडला। नितीन शिंदे म्हणाले की विशाळगडावर बोकड आणि कोंबड्यांच्या कत्तलीला बंदी, मांस शिजवायला बंदी आणि दारू प्राशन करायला बंदी घातली असताना न्यायालय विशाळगडावर उरूस साजरी करायला आणि बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी देतेच कशी? कोल्हापूर प्रशासन न्यायालयात बाजू मांडण्यास अपयशी ठरलेला आहे। ताबडतोब
वरच्या कोर्टात जाऊन दिलेल्या परवानगीस प्रशासनाने स्थगिती आणावी। नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाचा अपमान करणारा विशाळगडावर उरूस भरवायचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्रातील शिवभक्त उधळून लावतील व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोल्हापूर जिल्हा प्रशासन त्याचा जबाबदार राहील। यावेळी आंदोलनात जिल्हा अध्यक्ष दीपक देसाई, सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, संजय तांदळे, नारायण वेल्लाळ, दत्ता भोकरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले। जिल्हा परिषदेत 15 दिवसांपूर्वी 119 कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया पार पडली होती। या प्रक्रियेनंतर विविध विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि कामचुकारपणामुळे तसेच 76 जणांची उचलबांगडी करण्यात आली आहे। सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, सहाय्यक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी यांच्या बदल्या करत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दणका दिलाय। मिनी मंत्रालयातील प्रशासकीय आणि विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पडली होती। या बदली प्रक्रियेनंतरही बहुतांशी विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत तक्रारी आल्या होत्या। याशिवाय अनेक वर्ष एकाच टेबलावर काम करण्यात येत असल्याने कामचुकारपणा केला जात असल्याचे निदर्शनास आलं होतं। प्रशासकीय कामात सुधारणा करण्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आलेले नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक वर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी घेतला। सहाय्यक प्रशासन अधिकारी अंतर्गत सामान्य प्रशासन विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती, मिरजकडील प्रत्येकी एक अशा 3 जणांची बदली झाली। कनिष्ठ प्रशासन अधिकारी अंतर्गत ग्रामपंचायत विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, प्राथमिक शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग व पंचायत समिती मिरजकडील प्रत्येकी एक अशा 5 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या। विजयमाला पतंगराव कदम सह्याद्री देवराई देशात आदर्श ठरेल। भारतातील नव्हे तर जगातील विद्यापीठातील विद्यार्थी या ठिकाणी येतील आणि त्याचा आदर्श घेतील असा विश्वास सह्याद्री देवराईचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला। कडेगाव येथील लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर भारती विद्यापीठ व सह्याद्री देवराई यांच्या वतीने भव्य दिव्य असं जैवविविधता उद्यान साकारण्यात येत आहे। त्याची पाहणी करण्यासाठी सह्याद्री देवराईचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली। यावेळी ते बोलत होते। यावेळी पुढे बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, मी आईमध्ये झाड बघतो। आईचं अस्तित्व हजारो वर्ष जिवंत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची माऊली विजयमाला कदम यांची आपण 26 एप्रिल 2025 रोजी बीज तुला केली असून त्यामधून संकलित झालेल्या बियातून आपण या ठिकाणी भव्य दिव्य अशी देवराई साकारत आहोत। भारती विद्यापीठाची देवराई ही आईसाठी लावलेलं अजरामर आणि ऐतिहासिक असं स्थळ बनेल। देशात व जगात जे झाड नसेल ते या ठिकाणी आपणास पाहावयास मिळेल। इतकी मोठी व्याप्ती भारती विद्यापीठाच्या या देवराईची असेल असंही ते म्हणाले।